मैत्रिणींनो, आपण आता आहे ना, अचानक पाहुणे आले, काय करायचं आणि झटपट. तर असा प्रश्न पडतो की आता काय बनवायचं. चला तर मग आपण ढाबा स्टाईल घरगुती पद्धतीने मटर पनीर बनवूया. त्याच्यासाठी मी एक कांदा चिरून घेते. एक कांदा घेतला आपण कट करून, एक टोमॅटो कट करून घेतलं, 5-6 काजू घेतले, लसूण, आलं. चला आता आपण मसाला परतून घेऊया. एक उबळीभर तेल टाकू. कांदा परतू. टोमॅटो टाकू. लसूण टाकू. काजू टाकू. मसाला परतवताना ना एक अर्धा चम्मच मीठ टाकायचं. त्यामुळे ना आपला कांदा आणि टोमॅटो ना लवकर असं मऊ होतो आणि मसाला लवकर परततो. आणि तुम्ही काजूच्या व्यतिरिक्त काजू जर नसेल ना तर तुम्ही आपलं चणा डाळीचं पीठ 1 चम्मच घेऊन तो चांगलं भाजून त्याची पण ग्रेव्ही करू शकता. आपण ते पीठ आणि काजू याच्यासाठी टाकतो की भाजीला असा थिकनेस येतो आणि थोडीशी. आता थोडं परतले त्याच्यात आहे ना थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकूया आणि त्याची वाफ काढून घेऊ. एक 2-5 मिनटं आहे ना त्याची वाफ काढून घेऊ. कांदा आणि टोमॅटो चांगलं मऊ पडतं, त्याची वाफ घेऊ. मसाला आपला परतला आहे. मसाला काढून 1-2 मिनटं थंड करू. मग मिक्सरमध्ये त्याला बारीक करू. बॉईल करून घेऊ. मसाला थंड होईपर्यंत वाटाणे आपण बॉईल करून घेऊ. वाटाणा बॉईल होईपर्यंत आपण मसाला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. मसाला थंड झाला आहे. आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. भाजलेला मसाला टाकला. त्याच्यामध्ये आपण लाल मिरची 1 चमचा, मसाला 1 चमचा. मी जो घरी आपला मसाला करते ना वर्षभरासाठी तोच वापरला आहे. आणि एक अर्धा चमचा हळद. याच्यात आपण आता हे मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ. आपला मसाला बारीक झाला आहे. आपण आता याला परतून घेऊ. तर आपण आपला बऱ्यापैकी मऊ झाला आहे. कारण भाजीमध्ये पण तो मऊ होईल, त्यामुळे पूर्ण नाही बॉईल करायचा, हाफ बॉईल करायचा. हा काढून घेऊ आणि मसाला परतून घेऊ. त्याच कढईमध्ये तेल टाकू. 2 उभे तेल टाकलं तर मसाला परतू. मसाला आपण चांगला परतून घेऊ. आता मसाला आहे ना पूर्ण परतून झाला आहे. आता छान साईडने बघा तेल सुटले छान. तर आपण याच्यामध्ये आहे ना पनीर टाकूया. पनीर मी आहे ना एक 10 मिनटं चांगलं पाण्यात आहे ना त्याचे खाप करून, तुमच्या आवडीनुसार तुम्ही छोटे मोठे करू शकता. एक 10 मिनटं पाण्यात ठेवलं होतं आणि मी ते आता आपण टाकू. पनीर आहे ना मी फ्राय करून घेत नाही, तळून घेत नाही. का तर त्यातलं प्रोटीन आहे ना कमी होतं. आणि आपण प्रोटीनसाठीच शक्यतो पनीर आहे ना, प्रत्येकजण हे प्रोटीनचा स्रोत म्हणून पनीर खातात. पण त्यातलं पनीर रबलासारखं लागते, दाताखाली छान नाही लागत. हे कसं सॉफ्ट होतं. त्याच्यामुळे शक्यतो पनीर मैत्रिणींनो तळू नका. पण तुम्हाला जर आवडत असेल तळून तर तुम्ही तळू शकता. आणि आता मटर आपण वाफळलेली मटर टाकून घेऊ. छान याला सगळ्या मसाला लागतो आणि मसाल्याची टेस्ट आहे ना छान लागते. 1-2 मिनटं आपण वाफवून घेऊ. आपण 2 मिनटं एक वाफ घेतली. छान मसाला लागला आहे. आपण याच्यात आहे ना पाणी टाकू. तुमच्या आवडीनुसार कसं आहे, कोणाला थोडी घट्ट लागते, कोणाला असं जास्त पाणी कमी जास्त तुमच्या आवडीनुसार तुम्ही टाकू शकता.
वाव, छान सुगंध येतो मैत्रिणींनो. कलर पण छान आला ना. तर आपण याला वरून थोडीशी कोथिंबीर टाकू. मी थोडंसं पनीर ठेवलं होतं साईडला, ते खिसून घेतलं आणि ते वरून टाकू. याने ना टेस्ट छान येते भाजीला. एक उकळी घेऊ. आपण कांदा परतताना थोडं अर्धा चमचा मीठ टाकलं होतं. आता परत अर्धा चमचा चवीपुरते मीठ टाकू. आणि एक चमचा आहे ना, मी घरीच म्हणजे साय टाकू शकतो. मी एक चमचा आहे ना घरीच दुधावरली साय टाकली, ती टाकते. तर आपण गॅस बंद करून घेऊ. छान उकळी आली. तर आपण बाउलमध्ये काढून घेऊ. मैत्रिणींनो, माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल ना, लाईक आणि सबस्क्राईब करा. बघत राहा, करत राहा, खात राहा. मैत्रिणींनो, आपली पनीरची भाजी तयार आहे. ती तुम्ही फुलक्यासोबत, पोळीसोबत किंवा भातासोबत तुम्ही खाऊ शकता.